भाषण करताना थरथर होणं, धडधड होणं, लटलट होणं, वेळेवर न आठवणं, यावर रामबाण उपाय. आमचं प्रत्येक महिन्याला 3 दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षण लोणावळ्यात होतं. हे प्रशिक्षण जॉईन करायचं असेल किंवा आठवड्यातून 1 दिवस असं दुसऱ्या प्रकारचं प्रशिक्षण, कुठलंही प्रशिक्षण जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. किंवा दैनंदिन जीवनामध्ये जेवढी काही भाषणं आहेत, ही सर्व भाषणे एकाच पुस्तकामध्ये. पुस्तकाचं नाव आहे वक्तृत्वाची साधना. हे पुस्तक घर बसल्या मागवायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. मगाशी आता बोलता काय नाव म्हणले तुमचं? नाव काय म्हणले? बाजीराव राजपुरे. राजपुरे साहेबांनी मगाशी बोलता सांगितलं, आम्ही पॉझिटिव्हच आहे म्हणून तुमच्याकडे आलोय. म्हणजे तुम्हाला वेगळं पॉझिटिव्ह करण्याची गरज लागणार नाही. भारी वाक्य आलं त्यांचं ते. मी त्यांना मगाशी ऑब्झर्व केलं. हा, आम्ही पॉझिटिव्हच आहे. पॉझिटिव्ह असल्याशिवाय तुमच्या अकाउंटला पैसे टाकलेच नाही, हे की नाही? आणि याच 2 गोष्टी आहेत भाषण शिकण्यासाठी, इच्छाशक्ती आणि साधन. बस, मला तुमच्यात 2च गोष्टी असणं गरजेचं आहे, इच्छाशक्ती आणि साधन. साधन तर दिलंय देवानं, इच्छाशक्ती आहे तुमच्यामध्ये. आता त्या भाषणाला इतकं सोपं करून घेणार आहे आपण की तुम्हाला सहज कुठलेही भाषण करता येतील. या नोट्स बघितल्या ना तर काही कळणार नाही तुम्हाला कुठल्या मुद्द्यात काय बोलू. पण ज्यावेळेला मी हे सगळं समजून देईल, आता याचा झेरॉक्स बी तुम्ही मारून नेलं 4-4, 5-5 झेरॉक्स, तरी याचा उपयोग होणार नाही. काही ज्यानं प्रशिक्षण केलं त्यालाच कळलं याच्यात काय आहे. जसं की मोबाईल असतो ना ऍपलचा, तो जर हरवला आणि कोणाला सापडला तर त्याचा काही उपयोग नाही. का? कारण त्याचा पासवर्ड माहित नाही. तसं या नोट्सचा पासवर्डच मी देणार आहे. नुसत्या नोट्स आहेत, या नुसत्या नोट्स बघितल्या काहीच कळणार नाही. पण याचा पासवर्ड जर माझ्याकडून समजून घेतला तर मग उभ्या आयुष्यात भाषणाची कधीच अडचण येणार नाही. पण त्या पद्धतीचा सराव घरी करायचा. त्या पद्धतीचा सराव जर तुम्ही केला तर लक्षात ठेवा, हे 3 दिवसाचं प्रशिक्षण आहे. हे प्रशिक्षण आहे. बऱ्याच लोकांचा प्रश्न असा आहे की ट्रेंड होऊ का लगेच आणि तिथं जाऊन भाषण करू का? म्हणजे तुम्ही काही एक स्वप्न घेऊन आलात की जातो नाईकवाडे सरांकडे भाषण शिकतो आणि गावाकडे जाऊन अशा टाळ्या घेतो, लोक असे बघत राहिले पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला हे प्रशिक्षण झालं. प्रशिक्षणात तुमची स्टेज डेअरिंग वाढवून दिली जाते, सबाधितपणा वाढतो, एक आयडिया येऊन जाते, मुद्दे कसे काढायचे कळल, आणि मग तुम्ही घरी तयारी केल्यानंतर मग तिथलं भाषण चांगलं येईल. पण जर तयारी केली तर, तयारी केलीच नाही तर त्याचा काही उपयोग नाही. तुम्ही कितीही चांगल्या डॉक्टरकडे गेलात, किती चांगल्या, आजारी आहेत म्हणून, आणि त्या डॉक्टरनं तुम्हाला काय करणार? डॉक्टर तपासणार, गोळ्या औषध देणार. गोळ्या औषध दिल्यानंतर तुम्ही डॉक्टरच्या गोळ्या औषध खाल्ल्यानंतर बरे होणार. बरोबर आहे का नाशिककर? तुम्ही असं नाहीत म्हणू शकत ना डॉक्टरला, साहेब ह्या गोळ्या औषध तुम्हीच खा आणि मला बरं करा. होईल का? तसं हे सगळं सर तुम्हीच पाठ करा आणि आम्हाला डायरेक्ट भाषण शिकवा, असं जमल का? हे तुम्हीच पाठ करा, तुम्हीच 4 वेळा पाठ करा, तुम्हीच भाषणाचा शेवट करा, तुम्हीच भाषणाची सुरुवात चांगली करा, आम्हाला डायरेक्ट द्या, असं घेता येत नाही. ही लढाईच अशी आहे, इथं तुम्हालाच लढावं लागतं. हे विकत भेटत नाही. वक्तृत्व विकत मिळत नाही, हे तुम्हाला मिळवावं लागतं. आणि तुम्ही जर मिळवायला तयार असाल तन मन धनानं तर हे सहज अंगीकारता येतं. ही फार मोठी गोष्ट नाही. पण तुम्ही ठरवलं तर. जगातली कुठलीही गोष्ट तुम्ही ठरवल्याशिवाय होतच नाही. म्हणून वामनराव पै सांगतात, तूच आहेस तुझ्या जीवनाचा. मी फक्त मार्ग दाखवणार आहे गड्या, या मार्गाने आपल्याला चालायचंय काही दिवस, मग वक्तृत्व आपल्याला मिळतं. सगळ्या भाषणाची तयारी मी इथं करून देणार आहे, तुम्हाला घाबरू नका. सगळ्या भाषणाची तयारी मी करून देणार आहे, सगळ्या भाषणाचे स्क्रिप्ट मी देणार आहे. जगात तुम्हाला आयुष्यात जेवढे भाषण करायचे त्या सगळ्या भाषणाची तयारी आपण इथं करून घेऊ. त्याचं तुम्हाला टाचणही काढून देतो, त्याचे मुद्दे तुम्हाला काढून देतो. फक्त बाकी काय राहणार आहे? तुमचं पाठांतर आणि त्याची तयारी, मनन चिंतन. हे तुम्हाला कायमस्वरूपी मी सांगन त्या पद्धतीने करायचं, आणि हे तुम्हालाच करावं लागतं. वक्तृत्व विकत घेता येत नाही, पण वक्तृत्व जर आपल्याला मिळवायचं ठरवलं तर ते काही वेगळं नाही किंवा याच्यामध्ये काही असं दैवी गुण नसतो. हा 2 वक्ते, 2 प्रकारचे वक्ते. एक
अंगभूत ज्याच्याकडे आहे आपण त्याला म्हणतो वक्ता दसहस्रेसु. सुभाषित आहे ना, वक्ता दसहस्रेसु म्हणतात ना. वक्ता 10,000 असतो, पण ते कशा अर्थानं आहे समजून घ्या. मग बाकी 9,999 लोक वक्ते होऊ शकत नाही का, भाषण करू शकत नाही का? करतात ना भाषण. पण वक्ता 10,000 असतो, वक्ता दसहस्रेसु, याचा अर्थ आहे वक्तृत्वाचा मूळचा आकार जो असतो तो वक्ता 10,000 जन्माला येत असतो, पण तो वक्ता असणं वेगळं, भाषण करणं वेगळं. कोण म्हणलं? लक्षात ठेवा, वक्ता वेगळं, भाषण वेगळं, व्याख्यान वेगळं, प्रवचन वेगळं, कीर्तन वेगळं. प्रत्येक वक्ता भाषण करू शकतो, पण प्रत्येक भाषण करणारा माणूस वक्ता नसतो. लक्षात आलं? प्रत्येक भाषण करणारा माणूस वक्ता नसतो, पण प्रत्येक वक्ता भाषण करू शकतो. वक्ता असणं वेगळं आणि भाषण करणं वेगळं. आपल्याला भाषण आधी करता आलं पाहिजे. एक भाषण आलं, 2 भाषण आले, 3 भाषण आले, विषयाचा आवाका वाढला की मग तुमची गणना आपोआप चांगल्या वक्त्यात व्हायला लागते. आता फक्त भाषणापुरतं मर्यादित या. भाषण आलं की आपोआपच तुम्ही वक्ते होणार, आपोआप व्याख्यान येणार, आपोआप बाकीच्या गोष्टी तुम्हाला करता येतील. पण मला तरी वाटतं बहुतांश लोक तुम्ही वक्ता होण्याच्या दृष्टीने आलेला नाहीयेत, व्याख्यान करण्याच्या दृष्टीने नाहीयेत, प्रवचन करण्याच्या दृष्टीने नाहीयेत. तुम्ही आलेला आहात आम्हाला 5 मिनिटं ते 10 मिनिटं भाषण करता यावं. बरोबर आहे ना? फक्त भाषण आहे. आणि मग भाषणासाठी भाषण हे सगळ्यात सोपी पायरी आहे. पहिली पायरी भाषण आहे, नंतर ते वक्ता, नंतर व्याख्याता, नंतर कीर्तनकार, नंतर प्रवचनकार, नंतर मग ते मोटिवेशनल स्पीकर, हे वेगवेगळे भाग आले. पण त्याची पहिली पायरी भाषण आहे आणि तुम्ही पहिली पायरी मजबूत करण्यासाठी इकडे आलेला आहे. पहिली गोष्ट जमतं का? शक्य आहे का? तर हो. मी तुम्हाला वक्ता 10,000 असतो दडलेला, पण काही लोकांना मिळवावी लागतं. साधं सोपं उदाहरण सांगतो. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे वक्ता दसहस्रेसु मध्ये बसतील, त्यांचे तो वक्तृत्व दडलेले, पण तो वक्ता होण्यासाठी सुद्धा तशा पद्धतीचा 10,000 एक वक्ता होण्यासाठी सुद्धा कष्ट करूनही मिळवता येतं. म्हणजे जो 10,000 एक आहे वक्ता दसहस्रेसु, 10,000 एक वक्ता पट्टीचा आपल्याला बनावं लागतं की ते मुळातच असतं? तर ते मुळात बी असू शकतं आणि बनलेलं बी होऊ शकतो. उदाहरणार्थ स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे वक्तृत्व हे अंगातच होतं माणसाच्या, पण त्यांचा प्रभाव पाडून, त्यांचा प्रभाव स्वतःवर पाडून घेऊन त्यांच्यासारखं बोलायला शिकला एक जण. फॉर एक्झाम्पल राज ठाकरे. अलग लक्षात? त्यांच्यासारखं बोलतात का नाही? आर पाटलांसारखं वक्तृत्व एखाद्याच्या अंगामध्ये असतं आणि तो रोजगार हमीच्या कामावर काम करणारं पोरग वक्तृत्वाच्या जीवावर गृहमंत्री पदापर्यंत, उपमुख्यमंत्री पदापर्यंत जातं. पण मला आबांसारखंच बोलायचं आहे. त्यांचा प्रभाव स्वतःवर पाडून घेऊन त्यांच्यासारखी शब्दफेक करू शकतो. कोण करतंय ते? त्यांचा मुलगाच करतो. वक्तृत्वाला वारस नसतोच, लक्षात ठेवा. काही बाळासाहेबांच्या मुलांनाच बाळासाहेबांचा प्रभाव पाडून घ्यावा असं काही नाही. राज ठाकरे पाडून घेऊ शकतात, बाळासाहेबांच्या मुलांना नाही पाडून घेता आला.